निश्चितच त्यांना दिसून येत आहे की प्रभाग 2 मध्ये जे वसंत शेट्टी जे काम केलेलं आहे व त्यांचे जे हाडाकाडाचे जे कार्यकर्ते यांच्यावरती त्या कार्यकर्त्यांचं काम बघून वसंत शेट्टीचं वैयक्तिक काम बघून पुढचा पॅनल हा पूर्णपणे हादरलेला आहे। कारण की दिसून येतं की ज्या दिवशी आपले तिकीट डिक्लेअर झाले त्यात काही पक्ष प्रवेश झाले तिथून पुढे जो मॉरल चाललेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, त्यामुळे प्रभाग 2 हा पूर्णपणे राष्ट्रवादीमय झालेला आहे। वसंत शेट्टीचं काम आणि जनतेचा विश्वास हा कायम वसंत शेट्टी सोबत आहे, त्याच्यामुळे थोडंसं पुढच्या पॅनलची थोडीशी दानादान आपल्याला दिसून येते। कारण की काय होतं, हा माणूस जो आहे वसंत शेट्टी हा प्रत्येक कार्यकर्त्याला एकदम आणि प्रत्येक घरोघरी माणूस पोहोचलेला आहे। त्यांना माहिती आहे, म्हणजे विरोधकांना माहिती आहे की वसंत शेट्टीचं काम काय, म्हणून ते आज वसंत शेट्टीच्या समोर यायला काहीतरी कारण देऊन इकडून तिकडे थोडंफार करत असतात। त्याच्यामुळे वसंत शेट्टीचं जे आहे ते फक्त कामावरती त्यांचं विश्वास आहे, त्यांच्या वैयक्तिक कामावरती, आणि म्हणून पुढच्या पॅनलची दानादान झालेली असेल आपल्याला दिसून येते। पराभवाचं काय ते आपण नंतर सांगू, पण 2 दिवसापूर्वी जे चित्र पाहिलं तर विशाल शेट आयरांनी पण त्यांच्या विरुद्ध बंड ठोकलेले आहेत। त्याच्यामुळे आपल्याला दिसून येतं की तो विशाल शेट पण एक आक्रमक आहे, त्यांचं पण काम आहे, त्यांचे पण हाडाकाड्याचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे, त्यांचा गाव त्यांच्या सोबत आहे। त्याच्यामुळे आणि हे वातावरण एकंदरीत पाहता राष्ट्रवादी पॅनलचं, तर निश्चितच हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा पॅनल प्रभाग क्रमांक 2 मध्ये बहुमतांनी विजयी होईल। तुम्ही पाहताय की भाजपचं जे मागच्या वेळेस जो पॅनल तिथं त्यावेळेस निवडून आला होता, तिथून बहुतांश नगरसेवक आता अश्विनीताई जाधव असतील किंवा वसंत शेट्टी असतील, यांना त्या ठिकाणी आता अश्विनीताईंना तिकीट डावलण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचा तो पॅनल आहे, ही ताकदीची माणसं कुठे आली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आली। बालेकिल्ला हा 2017ला पण भाजपचा नव्हता, तो वसंत शेट्टी बोराटेंचा होता, आणि हे पुन्हा एकदा या निवडणुकीत सिद्ध होईलच।